ओके. एमकॉम पार्ट 1 सेमिस्टर 2. ओके. त्याचा मे 2018चा पेपर बघतोय आपण. मे 2018. ओके. त्यातलं क्वेश्चन नंबर 2 आपण बघतोय. एबीसी लिमिटेड हा आहे तुझा WACC, वेटेड ॲव्हरेज हा कॉस्ट कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. काय काय दिले आपण आधी बघूया याच्यामध्ये. बघ, एबीसी लिमिटेड विशेष टू रेज ऍडिशनल फायनान्स ऑफ 20 lakhs. आधीपासूनच त्यांचं फायनान्स किती ते दिलेलं नाहीये, त्यामुळे ऍडिशनल फायनान्स बद्दल त्यांनी बोललंय, त्याच्याबद्दलच बोलायचं. ऍडिशनल किंवा एक्झिस्टिंग फायनान्स त्यांनी दिलेलं नाहीये. त्यामुळे सगळं हा कॅल्क्युलेशन तुझं जे होणार ते कशा भोवती होणार, या 20 lakhs भोवती. हे कळलं आधी? हा म्हणजे ना अजून 20 lakhs पाहिजेत. हा, ते 20 lakhs ते कसे गोळा करतायत त्याच्यावर. हो ओके. हो आता बघा, याच्यामध्ये हे 20 lakhs कसे गोळा करणार आहेत ते. त्यातले त्यांनी सांगितले की 4 lakhs त्यांची रिटेन अर्निंग्स आहेत. रिटेन अर्निंग्सचा अर्थ तुला मी सांगितला होता, लक्षात आहे का? रिटेन अर्निंग्स म्हणजे रिझर्व. त्यांच्याकडे ऑलरेडी स्वतःचे 4 lakhs रिझर्वला पडलेले आहेत. सो ओके. हा, जनरल रिझर्व किंवा रिझर्व सरप्लस, जे त्यांनी आधी प्रॉफिट न डिस्ट्रीब्युट करता बाजूला करून ठेवलेले होते, असे त्यांचे स्वतःचे सेव्हिंग्स 4 lakhs आहेत, जे त्यांना बाहेरून घ्यायची गरज नाही. नाही. ओके. आता त्यांनी काय सांगितलंय, अवेलेबल फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज, इन्व्हेस्टमेंटसाठी ते दिलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही हे 20 lakhs रेज करणार, तेव्हा डेप्ट इक्विटी कसं पाहिजे, 25 आणि 75, 25:75 मध्ये त्यांनी हे करायचंय. म्हणजेच डेप्ट जर 25 असतील तर इक्विटी किती असणार, 75. 75. ओके. डेप्ट पहिले म्हणजे डेप्ट असणार 25 आणि इक्विटी असणार 75. गॉट इट? हा पर्यंत कळलं? हा मग आता आधी बघ, आपण काढून घेऊया याचा रेशो. हा, डेप्ट इक्विटी काय रेशो दिलाय? 25:75. 5:75 दिसतंय स्क्रीनवर. हो हो तर टोटल कॅपिटल 20 lakhs आहे, त्याच्यात 25:75 मध्ये डिवाइड करायचं. म्हणजे 25 + 75 किती येईल सांग? 25 + 75. हा, किती येतं? 100. 100. मग आता रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करताना आपण कसं करतो बघ बरं. एक सेकंड. हा, आता आपल्याला हे रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचंय, करेक्ट? हा हा, मग कसं करशील सांग? हे बघ, डेप्ट कसं काढणार, 20 lakhs. डेप्टचं हे किती आहे, 25 इंटू 25 अपॉन दोघांची टोटल, बरोबर? म्हणजे कसं? हे बघ, 25:75 रेशो आहे की नाही? हो, हा, आपण डेप्ट या फॉर्म्युलाने काढायची. हा, आता टोटल आपलं कॅपिटल असणार आहे 20 lakhs, बरोबर? ते वरती तुला दिलं होतं. हो, इंटू डेप्ट किती असणार त्यातले, 25. म्हणून ते 25 इथे वर घेतले, दिसतंय? हा हा आणि इंटू 100 आपण / 100. या दोघांची टोटलने डिवाइड करायचं, म्हणजे तो रेशो मध्ये वाटलं जातं. तर बरं कॅल्क्युलेट किती येतं? 20 lakhs इंटू 20 lakhs इंटू 25 अपॉन 100. नेहमी अपॉन 100 आधी घ्यायचं, डायरेक्ट 25 हो घेतलं तर इन्फायनाइट येऊ शकतं. किती आलं सांग बरं? 5 लाख. हा, हे बघ, आलं 5 लाख. हा, आता म्हणजे हा तुझ्याकडे डेप्ट किती आहे, 5 लाख आहे, करेक्ट? हे बघ, हा डेप्ट आले 5 लाख. आता कॉस्ट ऑफ डेप्ट आपल्याला काढायचं आहे, पण त्याच्या आधी आपण आता इक्विटी काढून घेऊ. इथपर्यंत कळलं तुला आधी डेप्ट कसं काढलं? हा समजलं. हा, आता आपण आधी मेन मेन कॅल्क्युलेशन करून घेऊया. आता इक्विटी कसं काढशील, जसं तू डेप्ट काढलं तसंच, करेक्ट? ठीक आहे. हा, इक्विटी किती आहे, करू 75 आहे की नाही? म्हणजे 20 लाख ते हा 20 lakhs. इंटू 75 अपॉन 100. कर बरं किती येईल? सेकंड. 15 लाख. येस, हे बघ, इक्विटी आलं 15 lakhs. कळलं इथपर्यंत? हो हा. आता इक्विटीचा अर्थ काय असतो माहिती का? इक्विटी मध्ये इक्विटी शेअर कॅपिटल आणि रिटर्न अर्निंग्स दोघांची बेरीज असते. इक्विटी ह्याचा अर्थ काय असतो? इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिटेन अर्निंग्स. काय असतो अर्थ? इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिटेन अर्निंग म्हणजे रिझर्व्ह. रिझर्व्ह, बरोबर. आता रिझर्व्ह तुला दिलेत प्रॉब्लेम मध्ये, किती दिलेत बघ बरं. हे बघ, वरती प्रॉब्लेम मध्ये दिलेत रिझर्व्ह.
हा दिले होते इथे 4 लाख. बरोबर. मग आता ते मी या फॉर्म्युल्यामध्ये टाकते जस्ट. हा, इक्विटी तुला माहिती आहे आता किती आहे? 15 लाख. 15 लाख. ते इथे मी टाकले 15 लाख. ओके. त्याच्यानंतर इक्विटी कॅपिटल तुला माहिती नाहीये म्हणून तसंच लिहिलं इक्विटी कॅपिटल. आणि रिटेन अर्निंग्स तुला माहिती आहे 4 lakhs. 4 लाख. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतेस? हो करते. बरं, तू सायमल्टेनियसली करतेस ना वहीत? हा हा चालू आहे. 11 लाख. येस, करेक्ट. म्हणजे 15 lakhs मायनस 4 lakh. तुझा आन्सर किती येणार? 11 lakh. 11 लाख. आता इक्विटी 11 lakhs कसे काढले कळलं तुला? हा मॅम इक्विटी पहिले काढलं, मग इक्विटी कॅपिटल वेगळं असतं. हा, इक्विटी इक्विटी म्हणजे इक्विटी कॅपिटल प्लस इक्विटी शेअर म्हणतो पाहिजे तर. इक्विटी म्हणजेच काय? इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिटेन अर्निंग्स किंवा रिझर्व्ह सरप्लस. ओके, समजतंय? म्हणजे आपण पहिले इक्विटी काढायचं, मग इक्विटी कॅपिटल काढायचं. हा, इक्विटी शेअर कॅपिटल काढलं त्यातनं आपण, कारण रिटेन अर्निंग्स दिलेत तुला. चालेल, पण ते आपण डिरेक्टली केई नाही काढू शकत, कॉस्ट ऑफ इक्विटी. नाही ना, केई आणि केआर चा फॉर्म्युला वेगळा आहे की नाही? हा हा रिटेन अर्निंगच. केआर चा फॉर्म्युला शिकलोय आपण आधी. केई आणि केआर चा हो हो. फॉर्म्युला वेगळा आहे की नाही? समजतंय? हा माहित. हा हा. इक्विटी शेअर कॅपिटल दिले म्हणजे केई आणि केआर वेगवेगळा येणार तुझा, बरोबर. आता यात हा. आपल्याला मेनली काढायचंय की डब्ल्यूएसीसी काढायचंय, बरोबर. हो. हा, म्हणून मग आपण हे टेबल बनवून घेणार एकीकडे. सोर्स आधी टेबल बनव, नंतर टेबल बनव, त्यांनी काही फरक पडत नाही. नाही. काय काय कॉलम बनवतो सांग बरं? सोर्स, अमाऊंट, वेट, कॉस्ट ऑफ कॅपिटल होतं, आणि लास्ट तर WACCच. जनरली हे टेबल आपण आधी बनवून घेतलं तर सोपं जातं. खाली बनवलं तरी चालेल, स्टार्टिंगला बनवलं तरीही चालेल, काही फरक पडत नाही. कळलं? स्टार्टिंगलाच इझी पडेल ते. हा, स्टार्टिंगला इझी पडेल. कळलं? हो. ओके, मी आता हे स्टार्टिंगला असं करून घेतलं. आता तुला इक्विटी शेअर कॅपिटल आणि रिटेन अर्निंगची कन्फर्म अमाऊंट मिळालेली आहे, ती मी इथे टाकून घेते आधी. इक्विटी शेअर कॅपिटल आहे आपलं किती, आणि रिझर्व्ह पण आपल्याला, रिटेन अर्निंग्स पण माहिती आहे. इक्विटी शेअर कॅपिटल आहे 11 लाख आणि रिझर्व्ह आहे 4 लाख. चालेल. इथपर्यंत कळलं? हा. मी फक्त टेबल भरत अच्छा, जाते. आपण अमाऊंट काढली, हा इक्विटी कॅपिटल आणि रिटेन अर्निंगची. इक्विटी हो. कॅपिटल आणि रिटेन अर्निंगची अमाऊंट काढली ना आपण. हम्म. इथपर्यंत कळलं का तुला आधी? हो हो समजलं. हा. आता डेप्टच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलंय बघा. कॉस्ट ऑफ डेप्ट. Cost of debt at the rate of 10% before tax up to 2 lakhs and 13% before tax beyond that. टोटल डेप्ट किती आहेत बघ तुझे? 10% अप टू टोटल डेप्ट 5 लाख. 5 लाख आहे. म्हणजे पहिल्या 2 लाखाला काय रेट आहे? 10%. बरोबर ना? हा. पहिल्या 2 लाखाला 10% आहे. म्हणजे आता होते 10%. तुझे टोटल 5 लाख. त्यातल्या 2 लाखाला 10% रेट आहे. मग उरलेल्याला रेट किती असेल केडीचा? 13%. शाबास, व्हेरी गुड. हे मी तुला वेगळ्या पद्धतीने दाखवते. तुला मी ह्याचं टेक्स्टबुकचा आन्सर पण दाखवेन कसं आहे ते, नंतर व्हिडिओ शेअर करेन तो पण. हा, ओके. हो. हे आपण इझिएस्ट मेथडनी करतो. म्हणजेच डेप्ट जरी 5 lakhs असतील तरी ते 2 भागामध्ये विभागले आपण. एक तर 2 lakhs 10% आणि 3 lakh 13%. हे का केलं कळलं? हे आपल्याला काढायला ना कॉस्ट हा, कॉस्ट ऑफ डेप्ट काढायला. कारण जरी डेप्ट टोटल काढायला. असतील तरी त्यांनी काय सांगितलं, पहिल्या 2 lakhsचा रेट काय असणार आहे केडीचा? 10%. 10%. आणि उरलेल्याचा रेट काय असणार आहे? 13%. मग 5 lakhs पैकी 2 lakhsचा रेट 10% आहे. मग उरले किती? 5 मधनं 3 गेले तर उरणार किती? 5 मधलं 3 गेले तर 2. 2 lakhs गेले तर उरले किती? 3. 3. म्हणून 3 lakhsचा रेट काय असणार? 13%. 30. हो. हा हा ते समजलं. आता कॉस्ट ऑफ डेप्टचा फॉर्म्युला काय सांग बरं? I1 - T. व्हेरी गुड. I1 - T. बरोबर, मी तो टॅक्स. कॉस्ट ऑफ डेप्टचा फॉर्म्युला लिहिला इथे. करेक्ट. आता हा. आपण पहिल्या 2 lakhsचा कॉस्ट ऑफ डेप्ट काढूया. आय किती आहे पहिल्याचं रेट ऑफ इंटरेस्ट? इंटरेस्ट 10% ना. 10 into bracket 1 minus what is tax rate? 30%. हे बघ 30%. म्हणून 0.30. 30. हो.
ब्रॅकेट 1 मायनस 0.30 कर बरं किती येतं. 7 इंटरेस्ट करेक्ट. आता दुसऱ्याचं काढूया. केडी सॉरी. हा, ह्याचं केडी आलं 7. आता दुसऱ्याचं हो केडी काढ. तेच. 10 च्या ऐवजी 13% येईल ना आता. हा आता 0.30 ब्रॅकेट 1 मायनस 0.30. इंटू 14. आपलं हे 9.1 आलं. करेक्ट. हे किती आलं 9.1. 9.1. आता हे वरती लिहिलं बघ इथे. कॉस्ट ऑफ डेप्ट आहे ना. आता डेप्टचे हो. अमाऊंट देऊन टाकूया आपण. या डेप्ट आणि अमाऊंट आहे 2 लाख आणि 3 लाख. त्यांनी काय केलं, डेप्ट एकत्र दाखवले त्यांच्या सम मध्ये. ठीक आहे, हरकत नाही. ओके. आता कॉस्ट ऑफ डेप्ट पण काढलं की नाही आपण. कॉस्ट ऑफ कॅपिटल मध्ये एकाचं आलं 7%, दुसऱ्याचं आलं 9.10%. जे जे मिळालं ते लिहून टाकलं आपण. हम्म. कळलं का बघ. हो समजलं, ते कॉस्ट समजलं. ते वरचे 20 आणि 16 आपण काढलंय ना. नाही नाही, काढायचंय आपल्याला. नाही ब्लॅक नाही, मग तेच. बोर्डचं आपण काढतोय. हे आलं का ते तुझं. हा ते समजलं. आता आपल्याला केई काढायचंय. बरोबर. कॉस्ट ऑफ इक्विटी. कॉस्ट ऑफ इक्विटी. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर केई सांग मला. कॉस्ट ऑफ इक्विटीचे खूप फॉर्म्युले आहेत, म्हणजे तुम्ही जो लिहिलाय तो ग्रोथ रेटचा फॉर्म्युला. डिव्हिडंड पे आउट रेशो दिलाय ना. डीपीएस, डिव्हिडंड पर शेअर दिलाय बघ. डिव्हिडंड डिव्हिडंड पे आउट रेशो क्वेश्चन मध्ये. म्हणजे डिव्हिडंड अप्रोच लावायला लागेल ना. हो, डी अपॉन पी आपले प्लस जी. डी अपॉन पी. पी म्हणजे काय. हा, डी म्हणजे डिव्हिडंड पर शेअर, पी म्हणजे मार्केट प्राइस आणि जी म्हणजे ग्रोथ रेट. बरोबर. हे बघ मी लिहिलंय इथे फॉर्म्युला दिसतंय. हा. तू हो. म्हटलं मी ते एमपीएस म्हटलं. हा, मार्केट प्राइस पण पर अंडरस्टँड. शेअर. तू पी हो वापरायचं हो. वापर. फक्त खाली लक्षात ठेवते काय करायचं. ओके. आता तुला डिव्हिडंड पर शेअर दिलाय का बघ प्रॉब्लेम मध्ये. एक्स. वरती जा. डिव्हिडंड पर शेअर. एक्सपेक्ट प्रॉब्लेमच. ग्रोथ रेट दिलाय. ईपीएस दिलाय तुला. डिव्हिडंड. एक सेकंड, कुठे मॅम अर्निंग अर्निंग पर शेअर दिले, ईपीएस दिलं. ईपीएस दिलंय. डिव्हिडंड पर शेअर नाही ना दिलाय. नाही, पे आउट रेशो दिलं 50. हा, आपण काढू शकतो payout डिव्हिडंड ratio पर दिला शेअर. ना. मग आता आपल्याला त्याच्यावरनं डिव्हिडंड पर शेअर काढायला लागेल. करेक्ट. पर शेअर. हा हा. डिव्हिडंड पर शेअरचा फॉर्म्युला असतो डीपीएस ईपीएस इंटू डिव्हिडंड पे आउट. हो. इंटू डिव्हिडंड पे आउट रेशो. हा फॉर्म्युला आहे. हा, हम्म. हे बघ. डीपीएस इक्वल टू ईपीएस इंटू डिव्हिडंड पे आउट रेशो. फॉर्म्युला अच्छा. लिहून घे पाहिजे आधी. हा. हम्म. आता ईपीएस पहिले एफपी असायचं, तर तुम्ही सांगितलं ना की एफपी नसेल दिलं तर ईपीएस घ्यायचं. काय ते तुम्ही सांगितलं होतं मॅम की एफपी नसेल दिलं तर ईपीएस घ्यायचं. सांगितलं होतं ना. हा, मग हो. घे आता. ईपीएस किती आहे बघ तुझा. अर्निंग पर शेअर. ईपीएस आपलं 12 होतं त्याच्यात. करेक्ट. आणि डिव्हिडंड पे आउट रेशो किती आहे. 50%. हा, मग कर आता. 12 इंटू 50%. 6. हा, हे बघ आता काढूया आपण ते. मग तू पण काढ वहीमध्ये, मी पण इथे काढते. ठीक आहे. ईपीएस अपॉन एमपीएस प्लस ग्रोथ रेट किती आहे. हा, मग हे बघ ना, हे 6 आलं ना. हा. ओके. आता आपण टाकून घेऊया हे. आता ग्रोथ रेट दिलाय बघ इथे. त्याने किती दिलाय बरं बघ बरं. हे बघ. एक्सपेक्टेड ग्रोथ रेट इन डिव्हिडंड इज 10%. 10%. हो. 10% म्हणजे 0.10 घेतो की नाही आपण. हा. हा, मग आता चला काढा. डीपीएस किती आला तुझा. ईपीएस 6 होता. 6. बरोबर. नंतर एमपीएस मार्केट प्राइस पर शेअर किती आहे. ती दिली आहे ना. दिली आहे. किती आहे. 60. करेक्ट. मग 6/60 प्लस 0.10 कर. 10%. मॅम 0.2 हा, बोल ना. आले. 0.2 इंटू 100. आन्सर 0.2 आला ना. हा. 20%. हा, बरोबर. 0.2 म्हणजेच 20% कसं काढतो आपण. इंटू 100 केलं की तुझं 100. हो. म्हणजे तुझं हे किती आलं 20%. केई समजलं. हा समजलं. ओके. आता इथे केईचे इथे 20% लिहून टाकूया आपण मग.
आता तुझी जरा विचार करायला लागेल, के आरचा फॉर्म्युला लक्षात आहे का? रिटेन्ड अर्निंगचा ना? हा नाही, हा, तो नाही ना. वापरलाच नाही जास्त. हा, बरं, आणि सांग मला काय के आरचा फॉर्म्युला. बघू मी बुक मध्ये. हा, बघ ना आणि सांग मला के आरचा फॉर्म्युला काय आहे. मिळालं का? नाही नाही, एक सेकंड. एअरचं सहज हे बघ, असा फॉर्म्युला आहे के आरचा. के ब्रॅकेट 1 - टॅक्स, के म्हणजे 1 - 3. वन मायनस पर्सनल टॅक्स घ्यायचा इथे. नॉर्मल जो कंपनीचा टॅक्स असतो ना, तो नसतो घ्यायचा इथे. ओके. आता म्हणजे बघ, के तुझा किती आला होता वरती, जर लक्षात नसेल हा, आता हा फॉर्म्युला आहे के आरचा वेगळा एक. हा हा हा, ठेव हा फॉर्म्युला. हा, चालेल हो. आता के किती आलं तुझं, 20%. म्हणून ते इथे 20 घेणार आपण आधी. करेक्ट. हा ओके. आता वन तर तसंच तुला माहितीये, वन मायनस पर्सनल टॅक्स आहे बघ, इथे त्यांनी पर्सनल टॅक्स वेगळा दिला, दिसतोय तुला लास्ट लाईन, कंपनी हा टॅक्स. हा, 20%. आणि पर्सनल टॅक्स रेट किती आहे, 20%. तो घ्यायचा इकडे आपल्याला. ओके. जेव्हा आपण के आर किती घेतली? काढतो तेव्हा टी म्हणजे कंपनीचा टॅक्स न घेता पर्सनल टॅक्स रेट लिहायचा. आता हम्म. किती बघूया आपण, 20%, म्हणजे 1 - 20%. 0.2. 0.2 करेक्ट. म्हणजे हा. 20 * 1 - 0.20. कर कॅल्क्युलेट आता हे. 16. शाबास, बरोबर आहे. हे बघ, असं कॅल्क्युलेट होणार, 20 × 0.80 = 16. म्हणजे तुझं के आर येणार 16. 16. ओके. आता तर हम्म. सोपंच आहे सब. पुढे तर तुला काहीच डोकं लावायचं नाही आता, हा, सिम्पल नेहमी पुढे तर WSS. WACCच आहे. आता याचं प्रपोर्शन कसं काढशील सांग बरं. ऍड कर, त्याला पहिल्याला ऍड, हा, डिवाइड नाही, त्याला टोटल करायचं, मग फर्स्ट डिवाइड बाय टोटल, मग वेट येणार. / 20 किती येतं बघ, सांग मला. 0.55 वापरत, थांबा मी करते. हा, करून बघ. बाकीचे अमाऊंट काढ बरं, दुसऱ्याचे अमाऊंट किती येईल. 4 / 20 कर, किती येतं. ते पहिलं बरोबर आहे. 4 / 20 कर. 0.2, 20 तेच. हम्म. थर्डचं मॅम 0.10. फोर्थचं 3 लाख डिवाइड बाय 20, 0.15 लास्ट. टोटल ॲव्हरेज 0.15 प्लस 20 प्लस 0.10 प्लस. हा मॅम, वेट 1 येते टोटल. मॅम तुम्ही म्यूट आता. हा, वर आलं का? हो हो, बनाला. हा, आता मल्टिप्लाय कर. कॉस्ट ऑफ कॅपिटल ना. 0.55 × 20. 11 पहिल्याचं. करेक्ट. दुसऱ्याचं काढ. दुसऱ्याचं 0.20 इंटू 60.0, 3.2, सॉरी 3.2. इंटू, करेक्ट. तिसऱ्याचं काढ. 0.10 इंटू 7, 0.7. बरोबर. चौथ्याचं 0.50 झिरो इंटू पॉईंट झिरो 10. पॉईंट फिफ्टी कसं येईल बघ. झिरो पॉईंट नाही फिफ्टी नाही, केलं नाहीये. हा, 0.1 1.365 म्हणजे 1.37. 1.37. आता दोघांची टोटल, सगळ्यांची टोटल कर. हा,
मॅम तुमचं हा 3.20 हॅलो. एक सेकंड 70 प्लस 37 16.27. हे आलं तुझं WSCC. करेक्ट. हो. हा समजलं. आता समज आहे. हा बोल ना. हा तुम्ही बोला. हं. आता हा जो सम आहे ना तो टेक्स्टबुक मध्ये म्हणजे तुमचं जे टेक्स्टबुक जर तू बघितलंस ना त्यात त्यांनी काय हम्म. केलं माहितीये त्याचं के के झिरो वगैरे काढतात ना म्हणजे टोटल कॉस्ट काढली सगळ्याची. म्हणजे हा इक्विटीची कॉस्ट किती इक्विटीवर किती डिव्हिडंड पे करतात डेप्टवर किती इंटरेस्ट पे करतात त्या कॉस्टला नंबर ऑफ एनी डिवाइड करून ते काढतात ना दुसरा फॉर्म्युला आपण ट्रॅडिशनल अप्रोचने केलं होतं बघ. आठवतं का? तो आरबी वाला. हा तिकड त्या फॉर्मॅट आरबी नाही ट्रॅडिशनल अप्रोचने केलेलं बघ एक व्हर्टिकल स्टेटमेंट होतं. आपण बघितलेलं आपण केलं होतं ते. हा WACC केलं त्या मेथडनी पण हा सम करता येतो. मी तुला त्याचा व्हिडिओ पण फॉरवर्ड करते म्हणजे तुला लक्षात येईल. नको हा इझी आहे खूप. ही आपण जे केलं ते त्या खूप इझी आहे. मेथडनी इझी जातं तुला मी ती मेथड पण जरा फॉरवर्ड करेन म्हणजे तुला लक्षात येईल. चालेल मॅम इथे रिव्हिजन इथे रिवाइज करा ना म्हणजे एकदा वरतून वरतून. हा एकदा रिवाइज करूया आपण. हे बघ फर्स्ट काय केलं आपण की हे बघ हा सम आपण कंप्लीट करू आणि ही मीटिंग स्टॉप करून नवीन मीटिंग चालू करू. चालेल लेव्हरेज साठी ना. हा म्हणजे मग हे होणार नाही कट होणार नाही सम कुठेच हं? हा मग इथे आपण काय केलं होतं पहिल्यांदा टेबल बनवून घेतलं मी इथे सोर्स अमाऊंट वेट कॉस्ट ऑफ कॅपिटल WACC कारण मेन आन्सर आपलं हेच आहे. हो हा त्याच्यानंतर तुला त्यांनी सांगितलं होतं की इक्विटी शेअर कॅपिटल आणि रिटर्न अर्निंग्स असणार आहे आपलं आता हे कसं आहे तर हे नुसतं टेबल बनवून घ्यायचं आधी आणि मग आधी खालचं कॅल्क्युलेशन करून घेतलं मी. डेप्ट इक्विटी रेशो दिला होता 25:75. ते पण. टोटल अमाऊंट होती आपली 20 lakhs त्याला 25:75 मध्ये डिवाइड केलंय बघ. 20 lakhs हा टू 25/100 म्हणजे डेप्ट किती आले 5 लाख. 5 lakhs. आणि त्याच्याच बरोबर मी इक्विटी केला तर तुझं मी हे सॉर्ट आउट केलेलं आहे कारण मला माहिती कसं करायचं. तुझं जरा हा वर्किंग नोट इकडे तिकडे होऊ शकते. आता इक्विटी अच्छा कसं येणार 20 lakhs इंटू 75/100 म्हणजे इक्विटी किती आलं 15 लाख. हा, आता इक्विटी म्हणजेच काय आता इक्विटीवरनं आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल काढणं सोपं आहे म्हणून ते करून घ्यायचं आधी डेप्टच्या मागे आधी लागायचं नाही. सो हा टोटल हा इक्विटी आपली 15 लाख पण 15 lakhs पण इक्विटी इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स इक्विटी शेअर हम्म कॅपिटल प्लस रिटेन अर्निंग्स. करेक्ट. हा So equity is 15 lakhs equal to equity share capital plus 4 लाख. so therefore equity share capital will be 15 lakhs minus 4 lakh that is 11 lakhs. 11 lakhs. हा ओके. म्हणजे आपल्याकडे दोन अमाऊंट झाल्या 11 lakhs आणि रिटेन अर्निंग्स 4 lakhs ते लगेच टेबल मध्ये भरून टाकायचं. इक्विटी हो शेअर कॅपिटल 11 lakh रिटेन अर्निंग्स 4 lakh. करेक्ट. हो. आणि आपण डेप्थ तसं फक्त हा डेप्थचं अलगचे पर्सेंट दिलेलं म्हणून डिवाइड केलं. वेगळं काढायचं हे आलं आधी हा जे हा कन्फर्म अमाऊंट मिळतात ते टाकून द्यायचे आपण. हम्म. ओके. आता डेप्ट बद्दल त्यांनी काय सांगितलंय तर डेप्ट देर आर टू टाइप्स ऑफ डेप्ट. टोटल डेप्ट होते आपले 5 lakhs आणि डेप्ट मध्ये त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या 2 लाखाचा रेट ऑफ इंटरेस्ट किती असणार आहे 10%. 10%. आणि 2 lakhsच्या पुढे गेलं की रेट ऑफ इंटरेस्ट 13% होणार. हम्म. बरोबर. मग टोटल डेप 5 लाख होती ना. हा टोटल 5 lakhs हा आपण कॅल्क्युलेट केले होते की नाही हे बघितले बरोबर. गॉट इट. मग आता टू येस. लॅक्स वरती केडी कसा येईल तुझा 10 इंटू ब्रॅकेट 1 - 0.30 येणार 7 हा आणि 13 lakh% वर कसं येणार 13 इंटू ब्रॅकेट 1 - 0.30 इज इक्वल टू 9.1. 9.1. हा बरोबर. मग ते इथे आपण दाखवणार बघ 10% डेप्ट तुझं आलंय 2 lakhs आणि थर्टीन हम्म पर्सेंट डेप्ट आले 3 lakhs. 3 लाख. ओके. आणि ते 7 आणि 9.10 आलं. हा करेक्ट. मग आता हे कॉस्ट ऑफ डेप्ट कॅपिटल आलं. आता वेट्स काढून घ्यायचे सगळ्याची टोटल किती येणार म्हणजे 20 lakhs. 20 lakhs त्याच्यावरनं वेट तर तुला काढता येतं 11/20. हा येतं. ओके. मग वेट इंटू कॉस्ट ऑफ कॅपिटल केलं मग आलं तुझं WACC. हम्म. करेक्ट. आणि आपलं कॉस्ट ऑफ कॅपिटल इक्विटी कॅपिटल आणि रिटेन अर्निंगचं आपण फॉर्म्युलाने काढलं. हा केई कसं काढलं आपण बघ ते सांगायचं रिवाइज करायचं राहिलं ना.
केई साठी हा काय हा सांगितलं तरी केईचा फॉर्म्युला आहे डीपीएस अपॉन एमपीएस प्लस ग्रोथ रेट. वीस प्लस ग्रोथ रेट. हा मी इथे एमपीएस वापरलं, काही काही पुस्तकात फॉर्म्युल्यामध्ये पी वापरले त्यांनी, है ना, हा सेम मार्केट. मिनिंग. हा. ओके, मिनिंग सेम आहे दोघांचं. आता डिव्हिडंड पर शेअर त्यांनी दिलेला नव्हता, मग डिव्हिडंड पर शेअर कसं काढतो आपण? डीपीएस डिव्हिडंड ईपीएस इंटू पे आउट रेशो. डिव्हिडंड पे आउट रेशो. म्हणजे माझं 12 रुपीज अर्निंग्स होतं, त्यातलं फक्त 50% मी डिव्हिडंड देते, म्हणजे मी डिव्हिडंड किती देते पर शेअर? 6 रुपीज. 6. ओके, तो डीपीएस आला 6, तो इथे टाकला बघ, 6 अपॉन एमपीएस हा इज गिवन 60 प्लस 60. 0.10, ग्रोथ रेट इज ऑल्सो गिवन. सो 6 अपॉन 60 आलं 0.10 प्लस 0.10 इक्वल टू 0.20, हा दॅट इज 20%. 20%. बरोबर, म्हणजे केई हो. आता तुझं 20% इथे टाकलं वरती. हम्म. आता केआर चा बरोबर. फॉर्म्युला काय आहे? केई इंटू ब्रॅकेट 1 मायनस पर्सनल टॅक्स. हा मग 20 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.20. 20. ऍक्च्युली हे 20 आहे, असं हे पॉइंट आला नाही बघ इथे. हा कारण आपण एंड मध्ये मॅम इथे 20 घेऊ शकतो ना पर्सनल टॅक्सला. आपण एंड मध्ये मल्टिप्लाइड बाय 100 करतोच आहे ना. कुठलं म्हणतेस तू? नाही नाही पर्सनल टॅक्स तर आपण नाही नाही समजलं समजलं मायनस काय नाही. 20% घेतलं तरी आन्सर तेच येणार तुझं, बघ करून. हा करून बघ ना, 1 मायनस 20% तरी आन्सर तेच येईल तुझं, 0.80. 20. 1 मायनस 20% किती येतं बघ? 0.8 इंटू 20. 20. हा 16. तसंच येणार आन्सर, कळलं? चालेल. आणि मग ते वरती आपलं जाणार, हे बघ, है ना, केआर आलं ते, हम्म. करेक्ट. आणि हा मग मल्टिप्लिकेशन. आपण तिकडचं 20चं पर्सेंट काढलं ना फक्त. हा, 20 आपलं केई होतं की केआरचं. केआर म्हणजे 20 इंटू ब्रॅकेट 1 मायनस पर्सनल टॅक्स. नाही आपण कॉस्ट ऑफ इक्विटी आपलं तिथे होतं ना 20% आलेलं. पण हा, केआरच्या फॉर्म्युलामध्ये तिथे फक्त 20 घ्यायचं पर्सेंट नाही टाकायचं. इथे ना, कारण हे ऑलरेडी 20 घेतलंय ना आपण पर्सेंटेज मध्येच. तुझं इथे 0.20 घेतलं असतंस की नाही केईचं, हा हा तर तुला मल्टिप्लाय बाय 100 करावं लागलं असतं ना. म्हणजे हे हे बघ, केई घेतानाच तू पूर्ण 20 घेतलं की नाही, हा म्हणून तुझा आन्सर मल्टिप्लाय बाय 100 करायची गरज नाही. हम्म. तू जेव्हा अमाऊंट, आता इथे बघ, ही अमाऊंट पॉइंट मध्ये घेतली की नाही आपण, हा म्हणून आपण मल्टिप्लाय बाय 100 केलं ना. हम्म. पण इथे आपण केई पूर्ण घेतलंय ना पर्सेंटेज मध्येच. पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेट केले आपण ते. हा, कॅल्क्युलेशनच पर्सेंट मध्ये झालं ना ते. अच्छा म्हणजे 1 मायनस 0.20 मल्टिप्लाइड बाय 20% असं केलं आपण. नाही, 20 हे पर्सेंटच, परत परत पर्सेंट नाही बोलायचं तिकडे. आन्सरच पर्सेंट मध्ये येईल ना तुझं. अच्छा एक सेकंड. हा ठीक आहे. कळलं? परत परत पर्सेंट नाही करायचं, 20 वरती कॅल्क्युलेशन होणार तुझं ते. हा पर्सनल टॅक्स फक्त पर्सेंटचं कन्वर्ट करायचं. लक्षात ठेव, पर्सनल टॅक्स घे. हा ओके, तसंच लक्षात ठेवलं. आलं? झालं सिम्पल होतं म्हणजे